नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं एक अभिनव आणि पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेण्यात आलाय। नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील सेलू कळम येथे टाकाऊ प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करून रस्ता तयार करण्यात आला असून या अभिनव उपक्रमामुळे प्लास्टिक प्रदूषणाच्या समस्येवर मदत होणार आहे। 100 दिवसाचा अभिनव उपक्रम या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार शासन स्तरावर वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत। त्याच अनुषंगाने कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गिरी आणि उपविभागीय अभियंता रुपेश बोदळे यांनी पर्यावरणपूरक बिटुमिन बांधकामांसंदर्भात रस्ता बांधकामांचे प्रात्यक्षिक एका प्रशिक्षण शाळेत सादर केले। सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 विभागाने विभागातील अभियंते, हॉटमिक्स प्लांटचे मालक आणि कंत्राटदार यांच्यासाठी बिटुमिन रस्त्याच्या बांधकामांसंदर्भात प्रशिक्षण ही आयोजित केले। सध्या कळमेश्वर तालुक्यात 2.10 किलोमीटर अंतर रस्ता तयार करण्यात आला आहे। प्लास्टिक आणि डांबराचे मिश्रण करून अधिक टिकाऊ आणि मजबूत रस्ता तयार करण्यात आलाय। या उपक्रमामुळे खर्चात बचत होत नाही, मात्र पर्यावरणाचे संरक्षण होते। त्यामुळे हा उपक्रम इतर विभागांसाठीही प्रेरणादायी ठरणार असून शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे असं म्हटले तर वावगं ठरणार नाही। यामध्ये कसं आहे, 100 दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सूचनेनुसार पूर्ण महाराष्ट्रावर वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत। आपण 100 दिवसात कामं पूर्ण करणार आहेत, काही नाविन्यपूर्ण कामं करणार आहेत आणि काही आपण काय इम्प्रूव्हमेंट करतो आहे। तर त्याच्यातला एक भाग म्हणून आम्ही ट्रेनिंग घेतो। पूर्ण 38 इंजिनियर होते आमच्या डिव्हिजनचे, जिथे आम्ही हॉटमिक्स प्लांटवर व्हिजिट केली। तिथे आम्ही प्रात्यक्षिक केलेत की आपल्याला जॉब मिक्स कसं असायला पाहिजे, वेगवेगळं प्रमाण कसं असायला पाहिजे गिफ्टिंगचं, आणि ते ऑन फील्ड कशा टेस्ट घ्यायच्या, त्याच्यात मिश्रण कसं तयार करायचं, कम्प्युटराइज प्रोग्राम आणि मॅन्युअली दोन्ही पद्धतीने आम्ही तिथे मिक्स तयार करून घेतलं। त्यानंतर सोबतच आम्ही जे वेस्ट प्लॅस्टिक आहे, वेस्ट प्लॅस्टिक आपलं जे पॉल्युशन होतं, पर्यावरण खराब करतं, ते प्लॅस्टिक आपण हॉटमिक्समध्ये मिक्स करून, म्हणजे गिट्टीसोबतच ते प्लॅस्टिक मिक्स करायचं। ते हॉटमिक्स प्लांटमध्ये प्लास्टिक वितळलं जातं, गिट्टीवरचं कोटिंग येतं। त्या कोटिंगनंतर त्यावर डांबर बिटुमन ॲड होऊन मग तो हॉटमिक्स मटेरियल तयार होतं। यामध्ये हे वेस्ट प्लास्टिक जे पर्यावरणाला घातक आहे ते कन्झ्युम होऊन आलेलं आहे आणि बिटुमनचा रस्ता पण मजबूत होतो आहे। हा कॉस्ट इफेक्टिव्ह पण होणार, रस्ताही चांगला होणार आणि पर्यावरणापासून बचत पण होणार। हा एक असा संकल्पना आहे। ते याला हे नवीन संकल्पना आहे, IICने पण याच्याबद्दल म्हटलेलं आहे। बिटुमनच्या 8% 6 ते 8% आपण ते वापरू शकतो प्लॅस्टिक, त्या पद्धतीने आपण ते वापरून घेतलं। सर, कळमेश्वर तालुक्यामध्ये कुठून कुठपर्यंत हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे, किती किमी अंतर आहे आणि एकूण कॉस्ट किती लागली आहे? हा 2.10 किलोमीटर रस्ता आहे। याची कॉस्ट जे आपल्या नॉर्मल रस्त्याला लागते तीच कॉस्ट आहे, फक्त याच्यामध्ये आम्ही ॲडिशनल ते प्लॅस्टिक वेस्ट वापरलं आहे, तेवढाच एक फरक आहे। कळमेश्वर तालुक्यातला सेलू कळम रस्ता। सर, बिटुमिन संदर्भात थोडं सविस्तर सांगा। बिटुमन हा एक पेट्रोलियम प्रॉडक्ट आहे आणि प्लॅस्टिकचा वेस्ट किंवा प्लॅस्टिक जे आहे हे सुद्धा पेट्रोलियम प्रॉडक्ट आहे। दोन्ही पेट्रोलियम प्रॉडक्ट असल्यामुळे आपण प्लास्टिक टाकल्याने त्याची अधेसिव्हनेस जो आहे, बाइंडिंग कॅपॅसिटी ती वाढणारच, निश्चितच वाढते त्याच्याने। त्यामुळे चांगले रस्ते तयार होतील, हा उद्देश। सर, प्रशासनाने जर अशाच पद्धतीने टाकाऊ प्लास्टिक जे आहे याचे रस्ते जर तयार जर केले तर भविष्यामध्ये खरोखरच एक पर्यावरणपूरक रस्ता जे आहे ते तयार होऊ शकतो। निश्चितच पर्यावरणपूरक रस्ते तयार होतील, पर्यावरणाला मदतच होईल, याची प्रदूषण कमी होणार।